जय शिवराय मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी या रखरखत्या उन्हामध्ये आंतरवाली इथं उपोषण चालू केलेले आणि आजचा त्यांचा पहिला दिवस आहे। एवढ्या उन्हात माणूस सावलीतही बसू शकत नाही, ते एवढ्या उन्हात आंतरवालीत बाजावर बसलेले आहेत। फक्त मराठा समाजासाठी, मराठा समाजातील तरुणांना आरक्षण मिळावं, त्यांना नोकऱ्या मिळाव्या, चांगला रोजगार मिळावा, त्यानंतर सारथीच्या ज्या काही योजना आहेत त्या चालू करण्यात याव्या, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचं जे व्याज परतावा आहे तो चालू राहावा, यासाठी मनोज जरांगे पाटलांनी उपोषण चालू केले। आता तुम्हाला एक दुसरी गोष्ट माहिती आहे, एक अनालायझर न्यूज म्हणून एक चॅनल आहे सुशील कुलकर्णीचं। ते सुशील कुलकर्णी एक मनोज जरांगे पाटलावर हमेशाच बोलत असतो। त्याच्यानंतर त्या चॅनलवर एक ती इतकुशी ढवळी दाढी, खिशाला शेतकरी संघटनेचा बिल्ला लावलेलं, घुमरीकर का भुमरीकर काय उमरीकर नाव आहे त्याचं, शेतकरी संघटनेचा बिला। आणि ते मनोज जरांगे पाटलाला आज त्यांनी एक व्हिडिओ केला, थोडी तुम्हाला क्लिप दाखवतो मग तुमच्या लक्षात येईल। त्यामध्ये ते सुचवायले की हे भीक मागे आंदोलन, मी आरक्षणाची भीक मागण्याचं आंदोलन हे चालू आहे। मनोज जरांगे पाटील हे कधी शेतकऱ्यावर बोलत नाहीत, शेतकऱ्याच्या शेतीमालाच्या भावावर बोलत नाहीत। या शेतकऱ्याच्या मुलांना शेती कशी चांगली करता येईल हे सांगण्याचं सोडून, शेतीमालाला भाव कसा मिळवता येईल हे सांगण्याचं सोडून, हे भीक मागण्याचं आरक्षणाचं काम यांनी चालू केले असं ते म्हणतात। आता मला त्याला म्हणायचं आहे, तुम्ही इतकुशी ती दाढी ढवळे केस गपच्या गप पडले, तिथं तुम्ही बमच्या बम फुगले। आता त्या दिवशी आशिष मगरनं सांगितलं, तुम्ही मराठवाड्यातले जण परभणी जिल्ह्यातले, तुमचा बाप शेतकरी संघटनेत चांगलं काम करीत होता, तुम्ही नुसता बिल्लाच लावायले। तुम्ही आता लोक किती आंदोलनं केलीत शेतकऱ्यासाठी, का नुसतं त्या शेतकरी संघटनेचा बिल्ला लावून त्या बिल्ल्याचाच उपयोग घ्याले फक्त? अरे मजेत बसायले, तुम्ही ते एसीत बसून व्हिडिओ करायले, बमच्या बम पडले, तुमचे गालं बाहेर फुटायची वेळ आली। आणि तुम्ही आम्हाला शिकवायले की आंदोलन कसं करायला पाहिजे, शेतीमालाच्या भावासाठी करायला पाहिजे। आम्ही शेती करूच आज शेती विकण्याची वेळ आली आहे, शेतीच राहिली नाही आम्हाला, एक एक दोन दोन एकर शेती राहिली आणि आम्हाला पुन्हा शेती करायला सांगायले, तुम्ही मजेत खाली। आता लोक तुम्ही तेच केलं ना, तुम्ही आमच्या पोरायला शेत्या करायला लावल्या, त्याला शेतीतच ठुलं, तुम्ही तिकडे नोकऱ्या ढापल्या, तुम्ही मस्त मजेत शहरानं राहायला लावायले आणि आम्हाला इकडं पुन्हा शेत्याच करा आणि शेतीच्या मालाच्या भावासाठी आंदोलन करा सांगायले। ते काय म्हणतात ऐकून घ्या एकदा। यापूर्वी आम्ही मनोज जरांगेने उपोषण जाहीर केलं तेव्हा फिर वही उपोषण लाया हूँ असा एक व्हिडिओ केलेला होता। आज प्रत्यक्ष त्यांचं उपोषण सुरू झालेलं आहे, उन्हात ते बसलेले आहे। त्यांनी सावलीत बसावं असं आवाहन सरकारच्या वतीने केलेलं आहे, सगळ्या नेत्यांनी केलेलं आहे। त्यांच्या ज्या मागण्या समोर आलेल्या आहेत त्याही सगळ्यांच्या समोर आहे। तुम्हाला प्रामुख्याने असं कळेल की ह्या सगळ्या मागण्या, नोकरी मागणी, GR तुम्ही काढा, कुणबी म्हणा, कुणबी म्हणजे ओबीसी म्हणजे पुन्हा आरक्षण द्या, या भोवती सगळ्याच्या सगळ्या ज्यांनी आंदोलनामध्ये ज्यांच्यावरती गुन्हे दाखल केले ते गुन्हे वापस घ्या, ज्यांचं बलिदान झालं त्यांच्या कुटुंबियांना MSBमध्ये नोकरी द्या, काय काय सगळ्या मागण्या तुम्ही बघा। मी त्या सगळ्या मागण्यांची एका वाक्यामध्ये हे करू शकतो वर्णन, भीक माग्या मागण्या। म्हणजे आश्चर्य किती आहे बघा, त्याच्यावर आम्ही वारंवार टीका करतो। आता हे काय म्हणतो, भीक माग्या मागण्या एका शब्दात वर्णन करतो म्हणतो। आता हेच किती भीक मागे पहा। आता याचा जेव्हा व्हिडिओ चलतो का त्याच्यावरती द फोनपे टाकीतेत, कुठं QR कोड दाखवतेत। मग तुम्ही हे कशाला भीक मागायले साहेब आणि आम्हाला कशाला शिकवायले? हे मनोज जरांगे पाटला सगळं कळतंय, त्यानं अभ्यास केलेला आहे। त्या माणसाच्या उगच कोट्यावधी लोक त्याच्या मागं नाहीत, येऊन पहा अंतरवालीत तिथं। त्यामुळे मित्रांनो, यायचं काय नाव आहे, घुमरीकर हुमरीकर सुमरीकर काय असेल ते, मात्र अशा लोकांमुळेच नुसता मराठाच नाही सगळ्याच बहुजनाला मागं ठेवण्याचं काम ह्या अशा लोकांनी केले। हे एसीत बसून बोलत आहेत, बिस्लरीचं पाणी पितात आणि गप्पा शेतीच्या हाणतात, बिल्ला इकडं लावलं आहे शेतकरी संघटना। याने किती आंदोलन केले, कुठं केले सांगा तुम्ही एकदा आम्हाला, म्हणजे सगळ्याच्या लक्षात येईल की तुम्ही शेतकऱ्यासाठी काय केले। नुसता बिल्ला लावायचा, फोनपे लावायचं आणि पैसे मदत करा म्हणायचं व्हिडिओत, हेच खरं भीक माग आहे। आता यावर तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा। धन्यवाद।